राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। सकाळ सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आलेली। बदलापूरच्या एका शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवरती अत्याचार झाल्याची घटना ताजी आहे। आरोपीचा भले एन्काउंटर झाला, पण बाकीच्या आरोपींविरोधात अजून खटले दाखल करायचे चालू आहे, त्यांना अटक करायची चालू आहे, त्यांच्यावरती कारवाई सध्या सुरू आहे। अशाच परिस्थितीमध्ये भांडूप इथल्या एका नामांकित शाळेमध्ये 10 ते 11 12 वर्षाच्या मुलींसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आणि हा गैरवर्तन केला आहे कोणी, तर त्याच शाळेतल्या एका लिफ्टमॅननी हा प्रकार सगळा केल्याचा आहे। आणि ही घटना जुनी आहे, म्हणजे 2-4 दिवसापूर्वीची जुनी आहे, परंतु या घटनेकडे देखील दुर्लक्ष केलं जात होतं। परंतु नंतर पालकाचा दबाव वाढला, सगळ्या पालकांनी दबाव टाकण्यात आला आणि दबावानंतर परत त्या लिफ्टमॅन विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। मला एक गोष्ट कळत नाही आहे, हे शाळा ज्या आहेत सगळ्या खूप चांगल्या आपण नावं घेतो त्यांची, इंटरनॅशनल, नॅशनल, नुसती नावांसाठी मला वाटतं ह्या सगळ्या शाळा बनलेल्या आहेत। ह्या शाळेच्या आतमध्ये सुरक्षतेच्या बाबतीत आणि सिक्युरिटीचं झिरो हे आहे म्हणायचं, तयारी आहे म्हणायचं, आपण असं म्हणू शकतो तसं। आणि खरं तर प्रत्येक पालकांनी, प्रत्येक आपल्या पाल्यांनी आपल्या मुलींबद्दल ज्या शाळेत जात आहेत, लहान वयाच्या आहेत, यांच्याबद्दल चौकशी केली पाहिजे, यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि काय होते काय नाही त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे। आपण कोणाच्या शाळेत टाकतोय, कुठल्या शाळेत टाकतो, त्या शाळेमध्ये काय आहे, कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही भरमसाठ फी भरत असाल, लाखो रुपये फी आहेत आज इंटरनॅशनल शाळांमध्ये। जर एवढी फी भरत असाल तर त्या शाळेमध्ये कोण काम करतं आहे, कोण कसं आहे, त्यांचं पोलीस बॅकग्राऊंड काय, पोलीस व्हेरिफिकेशन काय, हे प्रत्येक पालकाला चेक करायचा अधिकार असला पाहिजे। आणि पालकांनी देखील हे सगळं चेक केलं पाहिजे, तेव्हा तुमची मुलगी त्या शाळेमध्ये टाकली पाहिजे। नुसतं 2-2, 3-3 लाख रुपये फी भरून तुम्ही असं जर तुम्हाला वाटत असेल की आमची मुलगी एका चांगल्या सेफ शाळेमध्ये गेले, ते साफ चुकीचं आहे। रोज आपण अशा घटना घडतो, रोज आपण अशा घटना बघतोय। किती दिवस झाला आता महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं सरकार असताना जर अशा प्रकारे घटना घडत असतील तर हे मनाला न पटणारी गोष्ट आहे। आणि अशा शाळांमध्ये काय आता एवढी बदलापूरची घटना घडून किती दिवस झाले, त्याच पिरियडमध्ये वसई विरारमधल्या एका शाळेमध्ये झालेलं असंच। बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतात शाळांमध्ये। सरकारने याकडे लक्ष द्यावं, तुम्हीही याबद्दल आवाज उठवावा। आणि तुमचा जर इकडे लहान मूल असेल, कमी वयाच्या मुली असतील, त्या शाळांमध्ये जात असतील तर त्यांच्याकडे लक्ष देणं पालक म्हणून तुमची स्वतः जबाबदारी आहे। आणि त्या जबाबदारी जास्त वाढलेली आहे। भरवशावर राहू नका। शाळा किती चांगल्या असल्या ना, आणि किती इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल शाळांमध्ये जर तुमच्या मुलं शिकत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की आमच्या मुली सेफ आहेत आणि तुम्ही बिनधास्त जगताय त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, अजिबात असं करू नका। हात जोडून विनंती आहे, तुमच्या मुलांकडे लक्ष द्या आणि थोडंसं गांभीर्य ह्या गोष्टीचं घ्या आणि सतर्क राहा आपल्या मुलांबद्दल। भांडूपच्या घटनेबद्दल, भांडूपच्या शाळेच्या ह्या घटना घडलेल्या याच्याबद्दल आपण अपडेट तुम्हाला देत राहूया आपल्या चॅनलवरती। त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। जय शिवराय, जय मल्हार।